चेंडूवर जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला तिथे. लाऊड अपील केली परंतु पंचांच्या माध्यमातून कोणतीही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली गेली नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग बॅटल आता दोन्ही फलंदाजामध्ये आणि एका गोलंदाजामध्ये. एका बाजूने मनीष बजागे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सौरभ पाटील. खोदून काढला या बॉलला. चांगला फटका. अकाउंट ओपन करतोय सौरभ पाटील वैयक्तिक आणि सांघिक देखील दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. एकेरीचं रूपांतर दुहेरी मध्ये पाहायला मिळत आहे. जबरदस्त तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये. सौरभ पाटील आणि निखिल दोन्ही फलंदाज काय जबरदस्त तालमेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आमच्या समेत NB पाटील उर्फ निखिल पाटील आलेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आज आमच्यासाठी देखील संपूर्ण दिवस खडतर राहणार आहे यात शंका नाही. स्वीप करायचा प्रयत्न. चेंडूला लांब वर्ण खेचण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफ स्टिकचा चेंडू होता आणि त्याला लेगला ग्लान्स करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. मी म्हटलं होतं की एका कॅलिबरीचे दोन खेळाडू जेव्हा समोर येतात तेव्हा ते बॅटल वेगळ्या प्रकारचं असतं. 3 चेंडू झालेत. मनीषने पूर्णतः शांत ठेवली आहे सौरभ पाटीलची बॅट. नेक्स्ट बॉल सौरभ पाटील साठी. ओ हो 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 व्हॉट अ डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर. पुलरलेनच्या चेंडूवर कोणतेही प्रत्युत्तर देता आलेलं नाही सौरभ पाटीलला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत आहे. 4 चेंडू मात्र 2 धावा खर्च केल्यात. मनीष बजागे आपल्या गतीसाठी जाणला जातो. गतीचा महारथी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 सुरू आहे. 4 षटकांची मॅच. यावेळी स्वीप केलाय. मुभा दिली होती. जागा बनवली. फटक्याला कंप्लीट केला. वाईट अप स्ट्रोक. 4 धावा. स्वतःवर जे दडपण आलं होतं नक्की ते दडपण थोडंसं दुरावलं गेलं. या चौकाराने खूप मदत होईल सौरभ पाटीलला धावसंख्या 6 वर. आणखी एक ऍक्शन रिप्ले. यावेळी वन बाउंड चेंडूला पाठवून दिला. सीमा पार सौरभ पाटीलच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. दुसरं षटक राकेश दिगाडकर स्वतः आता बॉलिंग ट्रॅकवर आपला पाहायला मिळतील. 4 षटकांची मॅच. 4 गोलंदाजाचा वापर कंपल्सरी करावा लागेल. सेकंड राऊंड पाहतोय आपण. दुसरी फेरी. पहिला सामना. एका कॅलिबरीचे 2 संघ. एका मेरिटचे 2 खेळाडू प्रतिस्पर्धी बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. निखिलच्या विरोधात आता राकेश दिगाडकर आलेत. मागचं षटक पूर्णतः जर विचार केला तर मनीषच्या नाबावर राहिलं. मात्र 10 धाबा खर्च केल्यात. समोरच्या दिशेने फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी स्वीकारली. राकेश दिगाडकर साठी सफलता. पहिल्या विकेटचं पतन. जय गावदेव
खांडवळ टीमला लागलाय पहिला मोठा धक्का. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. राकेश दिगाडकर यांच्या नक्कीच गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता, अपयशी ठरला. निखिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जयेश येतोय, विस्फोटक फलंदाज आहे जयेश. मागच्या मॅच मध्ये योगेश्वर आला होता इन ॲट नंबर 3. धावसंख्या 11, एक गडी बाद झालाय. 2 चेंडू झाले दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत जर विचार केला तर राकेश दिगाडकर यांना लाईन आणि लेंथ सापडली आहे. या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर सौरभ पाटील आणि त्याच्यासाठी नक्कीच क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. प्रत्येक गोष्ट नमूद केली गेली आहे. झालं विणलं गेले, परंतु या जाल्यामध्ये अडकेल का? उंच भर घेतो चेंडू, डिस्टन्स कव्हर करता आलेला नाहीये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मोठी सफलता, शार्क माशाची शिकार केली आहे. लागणारा धक्का क्रमांक 2 या षटकातील. रोहित आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जागा बनवून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन बॅट घुमवली होती. स्क्वेअर लेगला नक्कीच मारा करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिली आहे राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून. 2 धाबा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्यात. उंच भरारी तिसरी विकेट येईल का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का जय गावदेव खांडवळ टीमला.
षटक अप्रतिम राहिला. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट्स गेल्या. 2 धाबा खर्च केल्या होत्या राकेश दिगाडकरांनी. समोरच्या दिशेने आक्रमण केलाय. वार पे पलटवार. आणखी एक फलंदाजगार. लागणारा धक्का क्रमांक 4. पाहायला मिळते. एका कॅलबरीचे 2 संघ जेव्हा भिडतात तेव्हा अशा प्रकारचं चित्र नक्कीच पाहायला मिळतोय. वार करतोय किरवली संघ आणि किरवली संघ सांगतोय, जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, है मुश्किल क्या आसान क्या, जब ठान लिया तो ठान लिया. उलटा स्वरूपाचा नक्कीच शरीरावर आदळलाय. नक्कीच जर शरीरावर दुखापत झाली असेल तर प्लीज पाणी घेऊन जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. मी विनंती करेन स्वयंसेवकांना, पाणी घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आपल्या शरीराची काळजी घेणं देखील तितकं गरजेचं असतं. पुढचा बॉल दरम्यान यावेळी फटका फसलाय की काय, स्वतः गोलंदाज पोहोचतोय तिथे, चेंडू खाली येतोय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. एका पाठोपाठ 5 फलंदाज परतीला परतलेत. पत्त्याचा बंगला जसा कोसलतो, वारेची झुळूक आली आणि पूर्णतः तो बंगला कोसलला. डीजे
5 चेंडू आणि 2 धाबा खर्च केल्यात ऋतिकना. काय जबरदस्त गोलंदाजी. यावेळी हॅमर स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्ड मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय, चेंडूला उचलतो, फेकतोय. दरम्यान धाबा कंप्लीट केल्यात 2 आणि या 2 धाबांच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. 15 बट 6 गडी बाद 3 षटकांचा खेळ संपलाय. आता अंतिम षटक कशा पद्धतीचं राहील, कारण डॉमिनेट करतोय RD11 किरवली संघ. अव्वल दर्जाची गोलंदाजी झाली आहे. एका बाजूने चांगली बॅटिंग होती, दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी होती. परंतु गोलंदाजी करत असताना ज्या चुका मागच्या मॅचमध्ये केल्या होत्या त्या चुका या मॅचमध्ये RD11 किरवडी संघ करत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले षटक मनीषने 10 धाबा खर्च केल्या, कोणती विकेट नक्कीच आली नव्हती. परंतु दुसऱ्या षटकामध्ये वापसी वापसी आणि वापसी. राकेश दिगाडकर यांनी 2 धाबा खर्च करून तब्बल 3 मोठे मोरे टिपले. सौरभ पाटील सारखा एक विध्वंसक फलंदाज त्याला देखील बाद केलं आणि एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. तिसऱ्या षटकामध्ये ऋतिकने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली. शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल वार पे पलटवार आणि षटका ठोकलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. यावेळी चांगला फटका, एक्झिक्युशन प्रॉपर, पाठवून दिला बॉलला. फाईट करतोय नक्कीच फलंदाज. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, चौकार. मधना या महत्वाच्या धावा पाहायला मिळत आहेत. हल्ला चढवला अमोलवर. जिथे सलामीचा फलंदाज आहे, आज थोडासा उशिरा का होईना परंतु जागा झालाय. लांब वरून खेळण्याचा प्रयत्न. पंचांच्या माध्यमातून कोणताही डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला नाही. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूमध्ये 10 धाबा आल्यात. आणखी 3 चेंडूमध्ये 10 धाबा येतील का? जितेश मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, सुपरस्टार आहे खऱ्या अर्थाने कांडवल टीमचा. परंतु कशा पद्धतीने 3 चेंडू त्याच्यासाठी राहतील. अमोल पुन्हा एकदा फिंगर रोल, समोरच्या दिशेने फटका सुरेख. राकेश दिगाडकर आले चेंडू खाली. चुकीला माफी नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. जितेशला परतावं लागतंय. आप ट्रॅकर चांगला फटका आहे. पाठवून दिला चेंडूला. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे आणि पंचांचा इशारा नोचा देखील आलाय. होता ओके ओके आईचा नव्हता. आणि पंचांनी नक्कीच वॉर्निंग देखील दिली होती गोलंदाजाला. यावेळी ती वॉर्निंग नक्कीच उचलून धरली. चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. जबरदस्त अंपायरिंग पाहायला मिळते. उमेश केनेसर आय थिंक मैदानाच्या आतमध्ये. फ्रीड बॉल खूप महत्वाचा बॉल असेल, कारण धाबा ज्या पाहिजे होत्या त्या आता येत आहेत.
30 धावा धावफलकावर झाल्यात. माफक असं लक्ष नक्कीच सेट केलं जातंय, परंतु या धावा खूप महत्वाच्या असतील. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक येतोय तिथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, धावबाची शक्यता आणि विकेटचं पतन. NS ऑडिओ आपण ऐकलात. अनेक संगीतांची भरमार आहे त्यांच्याकडे. एकापेक्षा एक क्वालिटी संगीत ऐकवलंय सकाळच्या सत्रापासून. पुढचा बॉल, अंतिम चेंडू. ओ हो हो हो, सुपर. बाटच्या रडार मध्ये स्लॉट मधला बॉल गेलाय पार्किंग प्लॉट मध्ये, पाठवून दिला सीमा पार. 6 तर या पुढील पुढचा सामना नाणेफेकी करतोय जून अंदुरकी आणि वालसिन. जून अंदुरकी आणि वालसिन टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये या, आपलं सरचे स्वागत असेल. जून अंदुरकी टीमचा कॅप्टन आणि वालसिन टीमचा कॅप्टन दोघांनी या. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स लक्ष द्या, कारण टॉस साठी यायचं, इनिंग ब्रेक झाली आहे. सामना सुरू आहे. नक्कीच उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, एका बाजूने जय गावदेव खांडवल तर दुसऱ्या बाजूने आपण संघ पाहतोय RD11 किरवली टीम. चांगली बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिले 3 षटक नक्कीच नावावर राहिले होते, ते म्हणजे RD11 किरवली संघाच्या. त्यानंतर वापसी झाली, वार पे पलटवार. आणि सातत्याने क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो की कुठेतरी जरी पहिल्या 3 षटकामध्ये धावा नसल्या आल्या तरी शेवटच्या षटकामध्ये फलंदाज डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील बहुधा मिळत असतं. आणि तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कॅप्टन नक्कीच उपस्थित होतात. आय थिंक जून अंदुरकी टीमचे कॅप्टन पोहोचलेत आणि वालचिन टीमचे कॅप्टन देखील इथे येत आहेत.
तर अण्णाजी डमाले साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. एका बाजूने 2025 आणि दुसऱ्या बाजूने श्रद्धांजली चषक, अशा दोन नाण्याच्या बाजू आहेत. अण्णा डमाले साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. झून अंदुर्की संघाचं कॅप्टन कॉलिंग करणार आहे. 2025 अशी कॉलिंग केली होती, परंतु 2025 झालाय. पाहू शकता टॉस जिंकलाय झून अंदुर्की टीमच्या कॅप्टनने. पहिली मॅच 5 षटकांची असेल. पाहुण्यांना विनंती, आपण असं नसतं मी 2 प्रश्न फक्त विचारेन दोन्ही कॅप्टनला. तर टॉस जिंकला आपण. टॉस किती महत्वाचा होता? टॉस महत्त्वाचा होता. पहिलाच सामना आहे, आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करणार. समोर वालसिंग सारखा एक तगडा संघ आहे, त्या संघाविरोधात काय वेगळी प्लॅनिंग? प्लॅनिंग मैदानातच करू आणि कमीत कमी धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच या आयोजनाविषयी आपलं गोड असं मत काय असेल? आयोजन खूपच चांगलं आहे. इथे आम्ही खेळतो प्रत्येक वर्षी. यावर्षी सुद्धा संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. या मॅचमध्ये काही संघामध्ये बदल पाहायला मिळेल का? बद्दल नाही, सेम संघ आहे. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, बेस्ट ऑफ लक तुला देखील. टॉस आपण हरलात. 5 षटकांची मॅच. टॉस किती महत्वाचा होता? टॉस तर महत्त्वाचाच होता. जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करणार होतो, पण जे बॅटिंग भेटले आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या आयोजनाविषयी 2 शब्द. आयोजन खूप छान आहे आणि दरवर्षी आम्ही इथे खेळतो. खूप छान वाटतं खेळायला. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील देईल. खूप खूप शुभेच्छा देईल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. आपल्याला प्रथमतः बॅटिंग करायची, आपल्याला गोलंदाजी करायची. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. हा सामना संपल्यानंतर लगेचच इन ॲक्शन मध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतील. तर सामना सुरू होत आहे आणि आपण पाहू शकाल की मैदानाच्या मागच्या बाजूनेच एक ढाब्याची जेवणाची व्यवस्था आहे. तिथे घरचं अव्वल दर्जाचं जेवण, नॉनव्हेज व्हेजचं जेवण आपण तिथे नक्कीच पाहू शकता. त्यानंतर वालाचे शिंगा असो किंवा विविध पदार्थांची मेजवानी देखील तिथे आहे. तर ज्या कोणाला भूक लागली असेल त्यांनी तिथे जा. फक्त विनामूल्य सेवा नाही, याची देखील आपण दक्षता घ्या आणि नक्कीच त्या जेवणाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. ही सूचना नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 चेंडू झालेत. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. 10 धावा फरकावर जोडल्या गेल्यात. 1 विकेटचं पतन झालंय. 2 सलामीचे बॅटर्स आले होते, त्यामधनं एक फलंदाजाला नक्कीच परतीचा प्रवास करावा लागला. जितू चोरगे एक विस्फोटक फलंदाज बाद झाला आणि आता दोन्ही बंधुराजांची जोडी गोरखनाथ दिगाडकर आणि दत्ता दिगाडकर मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पनिश केलाय. पंचांपणे चेंडूला पाठवून दिला डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. पहिला बिग ब्लॉक चौकार. चला, आक्रमण चढवलंय. पुढचा चेंडू उलटॉस गिफ्ट होता, पाठवून दिला बॉलला. आणखी एक चांगला फटका. गोरख दिगाडकर ऑन फायर. 4 धाबा चौकार.
टेबल आणि किरवलीच्या मधलं ते बॅटल नक्कीच किरवली संघ जिंकतोय, डॉमिनेट करतोय. एका कॅलिबरीचे दोन संघ आहेत, परंतु सध्याच्या घडीला इन्फॉर्म संघ RD11 किरवली संघ कहर करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर कार्ड नजाकत भरा स्ट्रोक, काय लाजवाब फटका आणि चेंडूला पाठवून दिलं. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून सीमा पार चौकारासाठी येतोय चौकार. आणि आदरणीय महेश दादा तरे साहेब उद्योजक वडवली त्यांचं शुभागमन झालंय आणि त्यांच्या समवेत योगेश दादा दिगडकर लोणी गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर या स्पर्धेच्या वतीनं श्रद्धांजली चषक 2000 च्या वतीनं 2025च्या वतीनं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय सांगोडे गावच्या या नगरीमध्ये राजे छत्रपती क्रीडांगणावर ही स्पर्धा भरवली जाते. बॅटचा टो ओपन केला, हाय बॅक लिफ्टने फटका कंप्लीट केला अलॉंग दी कार्पेट. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, दोन्ही भावामधला हे तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय. गोरखनाथ दिगाडकर आणि त्यांच्या सोबतीला दत्ता दिगाडकर. गोरखनाथ दिगाडकर यांचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये 28 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्यात. दुसऱ्या बाजूने 1 चेंडूमध्ये 1 धाव दत्ता दिगाडकर यांच्या बॅटमधनं. फिंगर रोल गतीला कल्पकतेने उत्तर दिलंय. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करणार नाहीत. केलाय नक्कीच दुसरा प्रयत्न देखील आणि क्या बात आहे, काय तालमेल. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेतली जाईल का आणि 3 धावा चौथी देखील होऊ शकते. आणि बघता बघता एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये आणि तिहेरीचं 4 धावामध्ये रूपांतर करताना आश्चर्याचे धक्के देत आहे RD11 किरवली संघ. हा भावामधला तालमेल आहे, ही A1 जोडी आहे RD11 किरवली संघाची. फक्त चौकार षटकाराने नाही तर एकेरी दुहेरी तिहेरी आणि 14 धावेने देखील धावफलक पुढे नेलं जाऊ शकतं. 13 बॉल्स मध्ये 5 धावांची गरज आहे. सामना एकतर्फी करतोय. शुभेच्छा नक्कीच आल्या अविनाश दलवी साहेबांच्या माध्यमातून जय गावदेव खांडबल संघासाठी. आपण शॉर्ट ऑन पोल फटका सुरेख चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. 1 बाउन्स 4.
सामना फिनिश होतोय. सामन्यामध्ये खूप काही शिल्लक नाही. समीकरण अगदी सोपं आहे. अटॅकिंग फील्ड हा सामना अजूनही सोडलेला नाही खांडवळ टीमने. चमत्कार या मॅच मध्ये परत आणू शकतो, परंतु चमत्कार आहे तो नमस्कार आहे आणि नमस्कार करतोय RD11 किरवली संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन. हार्ड अँड टफ लक. कौतुक करेन खांडवळ टीमचं, काय चांगला खेळ झाला. सौरभचं कौतुक करेन, जितेशचं करेन, जयेशचं करेन, योगेश्वरचं करेन, या संपूर्ण संघाचं